नमस्कार नमस्कार रसिका श्रोते हो. पाहिलं का कालचं खग्रास चंद्रग्रहण? पुणा मुंबईमध्ये खूप पाऊस पडत होता, अभ्र दाटून आली होती, त्यामुळे तिथे कुणाला बघायला नाही मिळालं. पण माझ्या गावात मात्र अगदी निरभ्र आकाश होतं, स्वच्छ हवा होती, प्रदूषणमुक्त. मी रात्री 10 पासून 12 वाजेपर्यंत गच्चीतच मुक्काम ठोकला होता आणि प्रत्येक क्षण, प्रत्येक कला त्या चंद्राची ती मी पाहू शकले. अगदी पूर्ण खग्रास चंद्रग्रहण होऊन केवळ संत्र्याच्या सालीसारखा एक गोळा जो हळूहळू आणखीन फिक्कट होत गेला, असा गोळा काळ्या आकाशामध्ये दिसेपर्यंत मी बसले होते. नंतर थंडी खूपच वाढली, नाहीतर मग आणखीन पण म्हणजे पुन्हा त्याला पूर्वस्थितीला येईपर्यंत मी थांबलेही असते कदाचित, पण थंडी सहन करण्यापलीकडेची होती. तुम्ही पण, तुमच्यापैकी पण बऱ्याच जणांना दिसलं असेल चंद्रग्रहण, खग्रास चंद्रग्रहण होतं. पाहिलं असेल तर सांगा मला कॉमेंटमध्ये. आज आपण वाचणार आहोत कथा अपघातवार. लेखक रत्नाकर मतकरी आणि कथासंग्रहाचं नाव आहे संदेह. तर ऐकूया. मतकरी सर सुरुवातीला, कथेच्या सुरुवातीला म्हणतायत, क्राईम स्टार्ट इन द माइंड्स ऑफ मेन. गुन्हे प्रथम घडतात ते मनात. गुन्हे प्रथम घडतात ते मनात. आता कथा ऐकायला सुरुवात करूया. ऋत्विज भाटिया 45चा. एकेकाळी खेळाचा, व्यायामाचा नाद होता, पण गेल्या काही वर्षात धंदा वाढवण्याच्या नादात शरीराकडे दुर्लक्ष झालेलं. अधूनमधून पोहायला जाणं तेही आवड म्हणून, व्यायामासाठी नाही. तेव्हा हळूहळू शरीर सुटत चाललं, केस विरळ होत चालले, कपाळाची व्याप्ती वाढते. ऋत्विजला हे समजतंय, आपण वयाबरोबर खराब होत चाललोय हे जाणवतंय, पण त्याला काही इलाज नाही. पैसा मिळवायचा तर शरीराकडे दुर्लक्ष होणारच, पण असं म्हटल्याने समाधान थोडंच होतंय. मनाला त्रास होतोच. त्यामुळे ऋत्विजचा स्वभावसुद्धा हल्ली थोडा त्रासिक होत चाललाय. तसा तो वरवर हसतमुख वाटतो, पण आतून चिडलेलाच असतो. स्वतःवर, बायकोवर, एकुलत्या एक मुलावर आणि हो, बिझनेस पार्टनरवर सुद्धा. या चिडकेपणापायी त्याला एक सवय लागली, सगळ्यांचे दोष शोधत राहण्याची. मुलगा चंपक आता वयात आला, पण अजून जबाबदारीने वागत नाही. धंद्यात लक्ष घाल म्हटलं तर घालत नाही. नुकताच ग्रॅज्युएट झाला, आता फारसं कारण नसताना मास्टर्स डिग्री घ्यायची म्हणतोय. अभ्यास, खेळ आणि भटकणं यातून त्याला बापाच्या धंद्याकडे बघायला सवड होत नाही. अरे मी हे एवढं मिळवतोय ते कुणासाठी? तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे मला? उद्या हे सगळं तुझंच व्हायचं आहे आणि आता तुला त्यात डोकं घालायला 1000 वेळाला सांगावं लागतंय. बरं झालं या ग्रीन शेल्टर प्रोजेक्टवर काम करताना तरी तो बरोबर राहिलाय ते. ऋत्विज चंपक इतकाच रोमाविषयी देखील असमाधानी आहे. रोमा अजून तरुण दिसते, 40ची असली तरी 30ची दिसते. राहतेही तशीच, रूपाने सुंदर आहे. तेव्हा तिने फॅशन थोडी कमी केली तर चालण्यासारखं आहे, पण ते तिला पटायला हवं ना. त्याबद्दल कान उघाडणी केली तर आपणच वयस्कर दिसतोय आणि पोट सुटतंय, त्याबद्दल काही करत नाहीये म्हणून आपलाच उद्धार व्हायचा. रोमा ऋत्विजच्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या धंद्यात अलीकडे खूपच इंटरेस्ट घेते. पूर्वी देखील तिला त्यावेळी कुठली कामं चालली आहेत हे साधारणसं माहीत असायचं, पण आता तिला प्रत्येक गोष्टीची तपशीलवार माहिती हवी असते. विशेषतः या ग्रीन शेल्टर प्रोजेक्टमध्ये
तर ती नको इतकी गुंतली आहे ग्रीन शेल्टरमध्ये की या प्रोजेक्टसाठी घेतलेल्या पार्टनरमध्ये. हा विचार मनात आला की ऋत्विजच्या छातीत धस्स होतं. ग्रीन शेल्टर ही सुरतपासून 14 किलोमीटर्सच्या जंगली भागामध्ये चंद्रबनमध्ये उभी राहणार असलेली बंगल्यांची वसाहत. सिनेमावाले, व्यापारी, डॉक्टर्स असल्या आठवडाभर कामात रगडून निघणाऱ्या लोकांना वीकेंड शांतपणे घालवता यावा म्हणून बांधलेली कॉटेजेसची कॉलनी. भरपूर फायदा देणारी, पण सुरुवातीला गडगंज गुंतवणुकीची गरज असलेली. त्या प्रचंड गुंतवणुकीची व्यवस्था करण्यासाठी आणि या अवाढव्य प्रकल्पाची जबाबदारी उचलण्यासाठी आणखीन निदान 2 खांदे हवेत. म्हणून भागीदार घेणं भाग पडलं. त्या निमित्ताने चंद्रकिरण नाडगौडा उर्फ सीके ह्याचा ऋत्विज कन्स्ट्रक्शनमध्ये प्रवेश झाला. या सीकेविषयी तर ऋत्विजला अतोनात असमाधान आहे. नाईलाजाने भागीदार म्हणून घेतलेला हा माणूस तंबूत शिरलेल्या उंटासारखी आपली अवस्था करणार नाही ना. अधिकाधिक गोष्टीत भागीदारी पत्करून कधीतरी आपल्यालाच बाहेर हुसकावून लावणार नाही ना. या विचाराने ऋत्विज अस्वस्थ असतो. उंचापुरा, सावळा, पण मधाळ हसणारा, चमकदार डोळ्यांचा सीके पहिल्यांदा कंपनीच्या ऑफिसातच भेटत होता. तेव्हा त्याच्यापासून काही धोका वाटत नसे. पण एक दिवस तो लग्नाच्या वाढदिवसाचं प्रेझेंट द्यायला म्हणून घरी आला आणि अनिच्छेनंच त्याची रोमाशी ओळख करून द्यावी लागली. ओळख झाल्यावर लगेच आत निघून जाण्याऐवजी रोमा सीकेशी गप्पा मारत बसले. आणि प्रत्यक्षात मोठंसं काही गैर घडलं नसतानाही ऋत्विजच्या अस्वस्थतेला सुरुवात झाली. तसं पाहिलं तर शंका घ्यायला फारशी जागा आहे असं नाही. सीके तसा काही ऐन जवानीत नाही आहे. त्याचा मुलगा रोहित चंपकपेक्षा 2-3 वर्षांनीच लहान. पण सीके साला दिसतो मात्र वयाच्या मानाने खूप तरुण. रोहितचा थोरला भाऊ शोभेल असा, पोशाखाच्या बाबतीत खूप टापटीप आणि रोमाला फॅशनची आवड. ऋत्विज बरोबर ती दोघं असताना त्यांचीच जोडी शोभते आणि ऋत्विज कुणीतरी परका वाटतो. सीकेविषयी मन साफ नसायला एवढं एकच कारण नाही, दुसरंही आहे. सीके ग्रीन शेल्टरमधून स्वतःच्या हिश्श्यापेक्षा कितीतरी अधिक मोठा भाग उचलण्याची शक्यता आहे. हिशोबात तर सीके जाणून बुजून घोटाळे करतोच, पण एरवी देखील आपली नजर चुकवून तो जागोजागी फायदा काढत असतो असा ऋत्विजला संशय आहे. कॉस्ट अकाउंट्सची फाईल घेऊन ऋत्विज बसलाय चंद्रबनमधल्या ग्रीन शेल्टरच्या ऑफिसमधल्या केबिनमध्ये. पुन्हा तो त्यातली 4 पानं वरपासून खालपर्यंत वाचतोय. इथे नक्कीच काहीतरी घोटाळा आहे, पण तो सिद्ध करता येण्यासारखा नाही आहे. सगळ्या किमती फुगवलेल्या आहेत. काम सुरू झाल्यापासून महागाई वाढली हे खरं आहे, पण इतकी? ह्या हरामखोराकडे यातल्या सगळ्या रकमांची बिलं असणार खास. ती बिलं तयार करणाऱ्यांना जाऊन विचारायचं का? पण खोट्या रकमेची असली तरी बिलं खरी आहेत. ती ज्यांनी केली ते खोटी कारणं सांगू शकतील, खोटी स्पष्टीकरणं देतील. त्यामागची वस्तुस्थिती कशी शोधायची, कितवर खोल जायचं? सीके मधाळ हसत स्वतःच कितीतरी खोट्या गोष्टी रचून सांगेल. मग काय करायचं? सीकेला असंच मोकळं सोडायचं? आपल्याला बुडवू द्यायचं? ग्रीन शेल्टरपासून सुरुवात करून सीके ऋत्विज कन्स्ट्रक्शन गिळून टाकल्याशिवाय राहणार नाही. त्यातून त्याला मदत आपल्याच घरातून, चंपकची आणि रोहितची. अगदी गळ्यात गळा घालण्या इतकी मैत्री आहे. आणि रोमा तर सिक्क्या आत्ताच आपल्यापासून बळकट आहे.
त्याचं बळ दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. आज दुपारीच सीकेशी खटका उडाला असता. सीके लवकर घरी जायला निघाला तेव्हा. पण सीकेशी भांडण करणार कसं? तो सगळंच हसण्यावारी नेतो. दुपारी त्याने तेच केलं. कंटाळा आलाय यार, मी क्लबवर जाऊन बसतो दारू पीत, असं म्हणून तो निघाला सुद्धा. ऋत्विज त्याला म्हणाला, अरे उद्या ऑडिटर्स यायचे आहेत आणि आज क्लबवर जाऊन दारू पीत बसून कसं चालेल? तू बघ हवं तर अकाउंट्स, आपला काही प्रॉब्लेम नाही. मला विचारशील तर तू पण नको डोकं घासत बसू. अरे आपले अकाउंट्स एकदम क्लीन आहेत, ऑडिटरला कोणी घाबरत नाही आहे. सीकेच्या बिनधास्तपणाला ऋत्विजनं मनातल्या मनात दाद दिली. ऑडिटर्सना अजिबात न घाबरणारा हा माणूस पैशांची काही गडबड करत असेल असं वरकरणी तरी कुणालाच वाटलं नसतं. सापासारखा आहे हा सीके. त्याने दंश करण्याच्या आधीच आपण त्याला. शेवटी सीके ठरवल्याप्रमाणे लवकर निघून गेलाच. क्लबवर जातो म्हणाला. नक्की क्लबवर रोमा त्याला भेटायला जाईल. आपण क्लबवर गेलो आणि तिथे तिला पाहिलं आणि इथे कशी आलीस असं विचारलं तर नक्की म्हणेल की चंद्रबन एवढासा गाव, तिथे 2च जागा, एक तुमचं ऑफिस आणि दुसरी क्लब, त्यातल्या एका कुठल्या तरी ठिकाणी जाणारच ना माणूस. ऋत्विज फाईल बाजूला ठेवतो आणि दोन्ही हातांनी डोकं गच्च धरून तसाच बसून राहतो. आपल्याला काय होतंय हेच त्याला समजत नाही. आपल्या भोवती एक दुष्ट चक्र विणलं जातंय, आपल्याला गुदमरवून टाकतंय. कसोशीचा प्रयत्न करून ते तोडून मोडून टाकायला हवं. आपल्यावर चालून येणारं संकट नाहीसं करायला हवं. त्याशिवाय स्वस्थता लाभणार नाही. हात बाजूला करून ऋत्विज समोर पाहू लागतो. रिकामं ऑफिस, तात्पुरतं उभारलेलं, ग्रीन शेल्टर प्रोजेक्टच्या जवळ. एक अकाउंटंट, एक टायपिस्ट आणि आपण तिघे, म्हणजे आपल्याशिवाय आणखीन 2घेच, सीके आणि चंपक. चंपक कधीतरीच येणारा आणि सीके कधीही येणारा आणि कधीही जाणारा. टायपिस्ट, अकाउंटंट अर्ध्या तासापूर्वी घरी गेले. आपण मात्र भूतासारखे एकटेच बसलोय. ऋत्विज फाईल बंद करतो, जागचा उठतो, कपाट उघडतो, फाईल आत टाकतो, कपाट बंद करतो. क्षणभर खिडकीशी जातो. ग्रीन शेल्टरची जमीन दिसते. सध्या तिच्यावर झाडोरा माजलाय, काही भाग झुडपांनी झाकलाय. पण सगळं प्लॅनप्रमाणे होत गेलं तर 1-2 वर्षात इथे बंगल्यांची रांग उभी असेल. कामाला आत्ताच सुरुवात झाली आहे. दूरवर एक ट्रक माती भरून नेतोय. जमीन साफ करणं चाललंय. सगळं ठीक जमलं तर. पण सीके आहे तोपर्यंत ते कसं जमणार? पुन्हा पुन्हा तोच विचार. शेजारच्या निंबावर एक कावळा केव्हापासून ओरडतोय. बाकी सगळं शांत. ऋत्विजला ती शांतता असह्य होते. कावळ्याच्या आवाजाचाच काय तो आधार वाटतो. केबिनचं दार बंद करून ऋत्विज खाली येतो. वॉचमनला बाकीची दारं लावून घ्यायला सांगतो. ड्रायव्हर जीप दारात घेऊन येतो. नेहमीची गाडी कुठे असं विचारल्यावर वॉचमन सांगतो, बाबा आके लेके गया. बाबा म्हणजे चंपक. वर येऊन बापाला तोंड न दाखवता हा पोरगा खालच्या खालीच गाडी घेऊन गेलेला दिसतोय. बहुधा सीके राहतो त्या हॉटेलवर गेला असेल रोहितला भेटायला. नंतर दोघं मिळून गावभर भटकत राहणार असतील. ऋत्विज जीपमध्ये बसतो आणि जीप राहत्या जागेकडे घ्यायला सांगतो. ऋत्विजनं गावातलं एक त्यातल्या त्यात बरं घर 3 वर्षांच्या कराराने घेतलंय. त्याची परिस्थिती सीकेसारखी नाही. सीकेची बायको त्याला पूर्वीच सोडून गेले, किंवा सीकेने तिला सोडून दिलं असेल. फक्त सीके आणि रोहित एवढंच त्याचं कुटुंब.
त्यामुळे ते दोघं हॉटेलमध्ये राहू शकतात. ऋत्विजचं तसं नाही, त्याला घर हवं. जीपमध्ये ऋत्विज डोळे बंद करून विचार करतोय. इथलं काम सुरू झाल्याबरोबर रोमा चंद्रबनला आली. का? सीकेसाठी? वरवर पाहिलं तर ती दोघं एकमेकांना भेटताना दिसत नाहीत, पण नक्कीच कुठेतरी भेटत असणार ती. त्याशिवाय त्यांचं एकमेकातलं हसणं आणि बोलण्यात दिले जाणारे संदर्भ, डोक्यातले त्रासदायक विचार जितके काढून टाकावे तितके अधिक वेगाने जमा होत आहेत. साईटवर तण माजतं ना तसे. जीप घरासमोर थांबते. ऋत्विज चाहूल घेतो. घरात कुणीच नसावं. शांतता, पूर्ण शांतता. उलट त्याची चाहूल लागून घरातलं मांजर म्याव म्याव करत दारापर्यंत येतं आणि त्याला डोळाभर पाहून परत जातं. ऋत्विज घरभर फिरून पाहतो. स्वयंपाकघरात डुलकी घेत बसलेला महाराज त्याच्या शरीराच्या मानाने चपळाई दाखवून उठतो आणि थंड पाण्याचा ग्लास पुढे करतो. रोमा कुठे? बाहेर गेलेत मगाशीच. कुठे गेली असेल ही? सीके क्लबवर जातो म्हणाला. ही क्लबवर तर गेली नसेल, पण ती दोघं क्लबवर गुपचूप भेटणार असतील तर सीकेने जाताना क्लबचं नाव कशाला घेतलं असतं? एकटीच गेले का? ऋत्विज महाराजाला विचारतो. बाबा गाडी घेऊन आला ना, त्याच्याबरोबर गेल्या. एकूण ती चंपक बरोबर गेली, एकटी नाही गेलेली. ऋत्विजचा जीव भांड्यात पडतो. क्षणभरच. मग त्याला आठवतं, चंपक बहुधा रोहितकडे गेला असेल, म्हणजे सीकेच्या हॉटेलवरच. रोमा त्याच्याबरोबर. मग रोमाला सीकेशी गप्पा मारायला तिथेच ठेवून तो आणि रोहित बाहेर भटकायला जातील. बरोबर. क्लबवर जातो असं आपल्याला सांगून सीके हॉटेलवरच राहणार असेल. रोमा बरोबर. ऋत्विजचा जळफळाट होतो. डोळ्यासमोरून अनेक दृश्य सरकतात. सीके बरोबर कुजबूज करणारी रोमा, हसणारी दोघं, गाडीचं दार उघडणारा सीके आणि त्याच्याकडे ससमीत बघत गाडीत शिरणारी रोमा, घराच्या गच्चीतून हात हलवून सीकेला निरोप देणारी रोमा, ऑफिसच्या पायऱ्यांवरून उतरताना रोमाचा तोल जातोयसं पाहून तिला सावरणारा सीके. असंच उठून सीकेच्या हॉटेलवर जावं असं ऋत्विजला तीव्रतेने वाटतं. पण प्रत्यक्षात मात्र तो महाराजला सांगतो, मी माडीवर आहे, ग्लास घेऊन वर ये. माडीवर जाऊन ऋत्विज सोफ्यात अंग टाकतो. क्षणभराने उठून कपाटातली स्कॉचची बाटली काढतो. तोवर ग्लास, आईस बॉक्स आणि सोललेल्या काजूंची बशी घेऊन महाराज वरती येतो. ग्लासमध्ये बर्फाचे 2 ठोकळे टाकून खाली निघून जातो. ऋत्विज बाटली उघडतो आणि त्या ठोकळ्यांवर एक बडा पेग ओततो. ग्लास तोंडाला लावतो. पुसून टाकाव्यात तशा वाटणाऱ्या गोष्टी तात्पुरत्या तरी पुसण्याचा हा एकच मार्ग त्याला त्यातल्या त्यात सोपा वाटतो. पण सगळ्यात वाकडा मार्ग कुठला असेल तर तो हाच असतो. कारण तो जिथे नेण्याचं आश्वासन देतो त्याऐवजी भलत्याच ठिकाणी पोहोचवतो. जे विसरावं असं या क्षणी ऋत्विजला वाटतंय ते त्या स्कॉचच्या अंमलाखाली अधिकाधिक गडद, क्षणाक्षणाला अधिक व्यापक होत जातं. मनात कितीतरी विचारांची गर्दी होते, पण त्यात एक विचार प्रमुख असतो. सीके आपला नायनाट करणार. सावकाश पण हमखास. एका बाजूने तो आपला फायदा कमी करत जाणार, नुकसान वाढवत जाणार आणि अखेरीस आपलं दिवाळं काढणार. दुसऱ्या बाजूने तो रोमाला फूस लावणार, आपल्यापासून दूर दूर नेणार आणि स्वतःचा केलाय तसाच आपलाही संसार उद्ध्वस्त करणार. चंपक बापाचा पैसा आणि आईची माया या दोन्ही गोष्टींना अंतरणार. आपण देशोधडीला लागणार. अशीच दारू पीत कधीतरी खलास होऊन जाणार. आपल्याच रक्तावर
जळूसारखा फुगत चाललेला हा सीके, हा मात्र ग्रीन शेल्टर घशात घालून हळूहळू कन्स्ट्रक्शन किंग होणार, रोमाबरोबर संसार करणार. कोण जाणे, कदाचित तिला देखील वाऱ्यावर सोडून आणखीन तिसरी कोणती तरी बरोबर. छे छे छे, हे हे होऊ देता कामा नये. सुरुवातीलाच ते थांबवायला हवं, मुळातूनच उखडून काढायला हवं. पण कसं? सीकेचं ते मधाळ हास्य आणि त्याहूनही गोड बोलणं, अत्यंत हळुवारपणे दुसऱ्याला नकळत त्याचा काटा काढणं, त्यापुढे आपण हतबल आहोत. रोमाही हतबल आहे. सीकेच्या रेशमी कपटाचा आपण प्रतिकारच करू शकत नाही. मग हा विध्वंस थांबवायचा कसा? आपल्यावरच्या या संकटाचं निवारण करायचं कसं? दुसरा पेग ओतता ओतता ऋत्विजला या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट दिसतं. सीकेला या जगातून नाहीसं करायचं. बस, सीकेला या जगातून नाहीसं करायचं. खरं तर काही दिवसांपूर्वी हा विचार पहिल्यांदा त्याच्या मनात पुसटसा आला, तेव्हा त्याला त्याची भीती वाटायला हवी होती. या उलट त्याला एकदम हायसं वाटलं. इतका सोपा उपाय हाताशी असताना हताश व्हायचं कारणच काय, असं वाटलं. पण नंतर मात्र त्याने प्रयत्नपूर्वक तो मनातून काढून टाकला होता. कितीही मोठी आपत्ती कोसळणार असली तरी सज्जन माणसं दुसऱ्याचा खून बी न करता तिच्यातून निभावतात, असं त्याने आपल्या मनाला बजावलं. पण प्रयत्नपूर्वक खोल गाडलेल्या त्या विचाराला जागोजागी कोंब फुटू लागले. काय हरकत आहे सीकेचा खून करायला? तो कुणाला न कळल्याशी कारण, आपल्यावर आळ न आल्याशी कारण. जगात कितीतरी माणसं अशीच आपल्याला नको असलेल्या माणसांचा काटा काढत असतील. प्रत्येक खुनाला वाचा फुटते असं म्हणतात, पण ते निव्वळ सुभाषित आहे. त्यातल्या फक्त काही नीट विचार न करता केलेल्या अर्ध्या कच्च्या खुनांनाच फक्त वाचा फुटते, बाकीच्यांना नाही. सीकेचा खून कुणालाच कळणार नाही, अशा रीतीने होऊ शकेल. आपली सारी बुद्धी पणाला लावून तो बिनबोभाट करता येईल. आपल्यावर येऊ पाहणाऱ्या संकटातून आपली कायमची सुटका करणारा, कुणाला शंका आली तरी कोर्टात साबित होऊ शकणार नाही असा खून. छे, खून नाही, निव्वळ अपघात. काल या कल्पनेला थोडासा आकार आला. आपण एकटेच गाडी घेऊन लांबवर फिरायला गेलो होतो ना, तेव्हा चंद्रबनपासून साधारण 15 किलोमीटरवर एक कालीमातेचं मंदिर आहे. फार जुनं, 17व्या शतकातलं. लोक ते बघायला लांबून लांबून येतात. अर्थात वर्दळ फारशी नसते. माणसं अधूनमधून येतात जातात, इतकंच. देवळापासून थोडं पुढे एक तळं आहे. तळ्याचं पाणी स्वच्छ आहे. काही कमळांच्या वेली सोडल्या तर तळ्यात कशाचीही दाटी नाही. माणसं तिथे पोहायला उतरतात. फक्त डाव्या बाजूचा एक कोपरा पोहण्यासाठी सुरक्षित नाही. तिथे म्हणे तळ्यात चटकन न दिसणारी एक उघडी विहीर आहे. पाण्याच्या तळाशी तिथे एक भोवरा तयार झालाय. माणूस त्या भोवऱ्यात सापडतो आणि थेट विहिरीच्या तळाशी पोचतो. कधी गडप झाला ते कळत देखील नाही. तो तेवढा एक भाग सोडला ना तर बाकी तळ्यात पोहायला हरकत नाही आहे. काल देवळाजवळ राहणाऱ्या एका कातकऱ्याने ऋत्विजला सांगितलं होतं, तो डावा कोपरा तेवढा टाळायला हवा. लोकांना तिथल्या त्या माणसं शोषून घेणाऱ्या विहिरीची कल्पना नाही. लोक म्हणतात कालीमाता तिला पाहिजे असेल तेव्हा या तळ्यात माणसांचे बळी घेते. एवढं बोलून तो कातकरी आपले पांढरे शुभ्र दात दाखवून हसला होता. त्याच वेळी ऋत्विजच्या मनातला एक अंधारा कोपरा उजळला होता. आज तिसरा पेग तोंडाला लावताना पुन्हा एकदा तो कोपरा चमचमू लागतो, खुणावू लागतो.
काल त्या कातकऱ्याने आपणहून ती माहिती दिली. कोण होता तो? एकाएकी आला, एक मार्ग दाखवून गेला. संकटातून सोडवण्यासाठी देवाचा दूत यावा तसा आला तो. दूत माझ्यासाठी देवाचा दूत, सीकेसाठी काळाचा दूत. असा अचानक मिळालेला संदेश वाया दवडण्यात मतलब नाही. ताबडतोब काहीतरी हालचाल केली पाहिजे, नाहीतर फार उशीर व्हायचा. आत्ताच काहीतरी केलं तर. पृथ्वीचा 3 पेग स्कॉचनं तरतरीत झालेला मेंदू भराभर काम करू लागतो. आज सीकेला खलास करायचं. आता या प्लॅनसाठी सगळ्या बाजूंनी विचार करायला हवा. पहिली गोष्ट, खून पचायला हवा असेल तर तो अगदी साधा, सोपा, सहज करायला हवा. इतक्या सहज की आपला डाव खुद्द सीकेच्याही लक्षात येता कामा नये. त्यासाठी कालीमातेच्या देवळाजवळचं ते तळं सीकेची वाट पाहतंय. त्या तळ्यामधला धोका सीकेला माहीत असणं शक्यच नाही. दुसरी गोष्ट, खून हा अपघातच होता हे सांगायला एखादा साक्षीदार हवा. एक्सलंट साक्षीदार रोमा. रोमाच. तिच्या डोळ्यांसमोर सीके पाण्यात खेचला जाणं यात एक तऱ्हेचा न्याय आहे. तिला त्याला विसरावंच लागेल. त्याचं ते नेहमीचं फसवं हास्य तिला त्याच्या शेवटच्या क्षणी दिसणार नाही. तिला दिसेल तो मरणाची जाणीव झाल्यामुळे भीतीने आक्रसलेला, मदतीसाठी असहाय्य आक्रंदन करणारा सीकेचा चेहरा. तो तिला सहन करवणार नाही. तो डोक्यातून काढून टाकण्याचा, कायम विसरण्याचा प्रयत्न ती करीलच करील. आजच्या नंतर ती कधीच सीकेचं नाव देखील घेणार नाही. एक लहानशी अडचण आहे. नवऱ्याच्या बाजूने बायकोने दिलेली साक्ष कोर्ट मानत नाही असं म्हणतात. पण कोर्ट कशाला होणारच आहेत कशाला, हो की नाही? रोमाने रडत ओरडत सांगितलेल्या हकीकतीनंतर पोलीस आपणहून अपघाताचा रिपोर्ट लिहितील आणि रोमाचं सीकेसाठी रडणं तर अस्सलच असणार. हो की नाही? मग पोलिसांना दगाफटक्याचा संशय येईल तरी कसा? तिसरी गोष्ट, तळ्यात उतरायला सीके तयार व्हायला हवा. यापूर्वी मुंबईला आपण कितीतरी हॉटेल्सच्या स्विमिंग पूलमध्ये एकत्र पोहलो. 2-3दा गोव्याच्या बीचवर पोहलोत. पावसाळ्यात चायना क्रीकमध्ये उतरलोत. त्यामुळे त्याला आजचं पोहण्याचं आमंत्रण गैर वाटू नये. शिवाय रोमा इज अ बिग बेट. रोमा आपल्याबरोबर येते म्हटल्यानंतर नाही म्हणणं सीकेला शक्यच होणार नाही. एका पायावर धावत येईल तो. चला विचार पुष्कळ झाला. आता प्रत्यक्ष कृती. थोडासा अधिक धीर अंगी यावा म्हणून आणखीन एक पेग. आता सगळं जग वेगाने फिरतंय. आपण म्हणावं ते होईल. विचार भन्नाट गतीने धावतायत. कळायच्या आत कृती होईल. आत्ताच ते करायला हवं. ऋत्विज फोन फिरवतो. या मध्यम दर्जाच्या गावाला फोनचं एक्सचेंज मिळालंय. ही देखील गेली 2 वर्ष या गावावर छत्र धरून राहिलेल्या ऋत्विज कन्स्ट्रक्शनचीच कृपा होती. ऋत्विजने सीकेला हॉटेलवर फोन लावला. आपला तर्क खोटा असेल आणि सीकेचा शब्द खरा तर सीके एव्हाना क्लबवर निघून गेलेला असेल. पण नाही, फोन उचलला जातो. सीकेच्या रूमशी कनेक्ट केला जातो. सीके स्वतःच तो उचलतो. हॅलो, सीके हिअर. सीके, अरे मी ऋत्विज बोलतोय. तू क्लबवर गेला नाहीस वाटतं? नाही रे, निघणार एवढ्यात रोमा भाभी आली. चंपकही आला होता, पण तो आणि रोहित गेले भटकायला. मी आणि भाभी बसलो इथेच गप्पा मारत.
डॅम्बिस साला, क्लबवर जाणार होतो म्हणे, गप्पा मारीत बसलोय काय? परमेश्वरा, अरे तिथे काय चाललं असेल ते तुझ्याने तरी बघवतंय का? भाभी, भाभी म्हणे भाभी. वा वा रे भाभी. हॅलो हॅलो, ऐकतोयस ना ऋत्विज भाई? हॅलो, अरे इथे मी बकार्डीची बाटली उघडले, केअर टू जॉईन? लवकर ये. सॉरी, अरे माझे स्कॉचचे 4 पेग ऑलरेडी झालेत. आवाजात विलक्षण संयम आणून ऋत्विज म्हणतो, पण मी वेगळाच प्लॅन केलाय. पोहायला येतोस? हां, येतोस का पोहायला? पोहायला? अरे मजा आली असती, बट अवर क्लब हॅज नो ब्लडी स्विमिंग पूल. हॅ, पूलवर पोहण्यात काय मजा रे? तळ्यावर जाऊ, मस्त जागा आहे. तू अजून बघितले नाहीस? फार लांब नाही आहे, जीपने 10 मिनिटात. देवा, रणछोडिया, हा तयार होईल का यातला? तूच मनावर घे रे बाबा. तुझी ऑफर टेम्पटिंग आहे, पण 3 बकार्डीवर स्विमिंग म्हणजे अरे अरे मजा येते. उलट डोकं हाय असतं तेव्हा शरीर अधिक लाईट वाटतं. शिवाय 10 मिनिटं पोहलो ना की सगळे उतरून जाईल बघ. मग रात्री पुन्हा बसूया हवं तर. मग काय, जाऊया म्हणतोस? पण भाभी, अरे ती पण येईल ना. तिला पोहता नाही येत, पण ती काठावर बसून आपल्याला चेअरअप करेल. असं चालेल, मग हरकत नाही. नाहीतर आपण मजा करायला जाऊ आणि ती बिचारी एकटी. चोरा, तिची काळजी तू करायचीस की मी रे? हां, कम ऑन, बी स्पोर्ट. मी येतो आत्ता जीप घेऊन तुझ्या हॉटेलवर. ओके ओके, मी तयार राहतो. ऋत्विजचा उत्साह वाढलेला. इथपर्यंत तर सगळं ठीक झालं. मुळातच सीके तयारच झाला नसता तर मात्र पंचायत होती. आज रणछोडिया आपल्या बाजूचा आहे. सगळं नीट पार पडलं तर भुलेश्वरला सोन्याचा हार देऊन यायचं. वेड्या वाकड्या चालीवर रमया वातावया, रमया वातावया असं गुणगुणत ऋत्विज आणखीन एक बडापेक रस्त्यासाठी एक म्हणून भरतो. झपकन पितो आणि खाली येतो. ड्रायव्हर जीपजवळ नसतो, पण ऋत्विजला ते बरंच वाटतं. आज एकटं जावं हेच अधिक चांगलं. तो जीप सुरू करतो. हॉटेलच्या लॉबीतच सिके आणि रोमा त्याची वाट पाहत उभे असतात. सिकेच्या हातात एका प्लॅस्टिक बॅगमध्ये टॉवेल, स्विमिंग ट्रंक वगैरे सामग्री. दोघांना एकत्र पाहून ही जोडी चांगली शोभते या विचाराने ऋत्विज ओठ दाताखाली दाबतो. असेल सिके अधिक तरुण, असेल ना, पण त्यासाठी माझ्या बायकोने मला सोडून जावं इतकं काही माझं वय झालेलं नाही आहे. ऋत्विजला जीपमधून उतरावंच लागलं नाही. जीप दिसताच ती दोघं रस्त्यात येतात आणि जीपमध्ये चढून बसतात. हा कुठला स्पॉट तुम्ही शोधलाय? माझ्या नाही लक्षात येत, रोमा म्हणते. मला देखील नव्यानंच सापडलाय तो. खरं म्हणजे आपण ना यापूर्वीच यायला हवं होतं तिथे. फार फार सुंदर लोकेशन आहे. मंदिर तर एकदम जुनं, अगदी बघण्यासारखं आहे. पण त्याच्या समोरचं तळं म्हणजे हेवनली, ॲब्सोल्युटली ग्रेट. फार वेळ पोहायचं नाही हं, पण मला कंटाळा येईल काठावर बसून बसून. बिलकुल येणार नाही डार्लिंग, मी सांगतो ना तुला. तो स्पॉटच इतका एन्चॅन्टिंग आहे. असं म्हणेपर्यंत तो स्पॉट येतो. ऋत्विजच्या म्हणण्यात बिलकुल अतिशयोक्ती नसल्याचं ती दोघं मान्य करतात. सगळं वातावरण जादूने भारल्यासारखं. एक गंभीर शांतता तिथे भरून राहिलेली असते. मध्येच एखादा पक्षी चिर्र करत झपकून उडतो. तेवढाच त्या शांततेत खंड. तिघेही प्रथम कालीमातेच्या देवळात जातात. देवळात बराच काळोख असतो.
आणि चिटपाखरू देखील नसतं. त्यामुळे तिथे बाहेरच्यापेक्षाही अधिक शांत असतं. देऊळ मध्यम आकाराचं असलं तरी त्याचे 8 खांब मात्र कवेत मावणार नाहीत इतके जाडजूड असतात. मंदिराच्या खोलगट भागात एक दिवटी पेटते. तिच्या प्रकाशात काली मातेची बसकट मूर्ती उजळली आहे. काळी कुट्ट मूर्ती प्रकाशात झाली तरी कितीशी उजळणार, पण तिची बाहेर लोंबणारी जीभ आणि पांढरे शुभ्र गारगोटीसारखे डोळे तेवढे चमकतायत आणि म्हणून ते ध्यान अधिकच भयंकर दिसतंय. हात जोडता जोडता रोमा शहारते. इथे बळी देत असतील ना रे पूर्वी? ती दोघांपैकी कुणा एकाला असं नाही, पण विचारते. पूर्वी कशाला? अजूनही देतात बळी, ऋत्विज हसून म्हणतो. पण बहुधा माणसांचे नाहीत, कोंबड्या बकऱ्यांचे. मला भीती वाटते रे इथे. चला बाहेर जाऊया, रोमा म्हणते. तिघेही बाहेर येतात. थोडं चालून तळ्यापाशी येऊन पोचतात. रोमा एका दगडावर बसून राहते. ऋत्विज आणि सीके थोडे आडोशाला जाऊन कपडे काढून स्विमिंग ट्रंक चढवून येतात. पाणी भलतं स्वच्छ आणि नितळ आहे. मस्त आहे पाणी, सीके म्हणतो. इतर ठिकाणी पाण्यात इतकी घाण असते की उतरायचं म्हणजे जीवावर येतं. इथे शेवाळ नाही, बुरशी नाही, दगड बिगडसुद्धा नाहीत. हो ना, पोहायला कसलाच धोका नाही, ऋत्विज म्हणतो. दोघंही पाण्यात उतरतात. सीके पाण्याला पाहून वेडावल्यासारखा हसत सुटतो. जोरात हात आपटून पाणी उडवतो. कम ऑन भाभी, जॉइन अस, असं रोमाच्या दिशेने पाण्याचा अर्घ्य देत तिला सांगत राहतो. ऋत्विज गंभीर झालेला. तो शांतपणे पोहतोय. उजव्या कोपऱ्या बसून तो सुरुवात करतो. अंदाज घेतो. सीके सतत डाव्या बाजूला जाईल असं पाहतो. सीकेचं विशेष लक्ष नसतं. तो फारसं काटेकोरपणे पोहत नाही. मज्जा येत. जागा मिळेल तसं इकडून तिकडे हात मारत तरंगत राहतो. ऋत्विज अधूनमधून तळ्याबाहेरची चाहूल घेतो. कुणीच येत जात नसतं. रोमा मात्र दोघांच्या हालचालींकडे टक लावून पाहत असते. ती उघड्या अंगाच्या सीकेकडे अधिक लक्ष देऊन पाहते का? डर्टी बीच. जाऊ दे म्हणा, आता थोड्याच वेळात निकाल लागणार आहे. सीके डाव्या कोपऱ्याशी पोचतो. तो कसलं तरी गाणं मोठमोठ्याने भसाड्या आवाजात म्हणतोय आणि एकाएकी त्याचं डोकं पाण्याखाली जातं. एक हात उंचावलेला दिसतो. दुसऱ्या क्षणी तो दिसेनासा होतो. पाण्यात तरंग उठतात, क्षणात विलीन होतात. सीके गडप होतो. सीके असं ओरडत ऋत्विज त्याच्या दिशेने पुढे होतो, पण थोडासाच. डाव्या कोपऱ्याकडे जाण्याचा धीर अर्थातच त्याला होत नाही. पुढे व्हा ना, पुढे व्हा, वाचवा त्याला, असं काठावरून ओरडत रोमा सीके नाहीसा झाला त्या जागेजवळ येते. ऋत्विज पाण्याबाहेर येतो. डोकं धरून काठावर बसून राहतो. सुन्नपणे आपण आखलेली योजना यशस्वी झाली. हा अनुभव इतका भयंकर असेल याची त्याला कल्पनाच नसते. रोमा रडत ओरडत त्याच्याजवळ येते. आता काय करायचं? त्याला कसं वाचवायचं? बोला ना, बोला, गप्प राहू नका. सीके बाहेर कसा येणार? एकूण ते खरंच होतं, ऋत्विज मनाशी म्हणतो. हिला खरंच त्याच्याविषयी वाटत होतं. नाहीतर ही अशी छातीत बाण घुसलेल्या पक्षिणीसारखी किंचाळली विहळली नसती. काहीतरी करा ना, सीकेला वाचवा. ते आक्रोश करते. गब्बस, तो एकदम तिचे खांदे पकडतो. त्याच्या त्या हिसक्याने आणि तारवटलेल्या डोळ्यातल्या नजरेने ती एकदम गप्प होते. आता काही करता येणार नाही, ऋत्विज म्हणतो. सीके गेला, कायमचा.
कायमचा गेलाय. उद्या त्याची बॉडी फुगून वर येईल. तुम्ही मारलत त्याला. वाणी परत सापडल्यासारखी ती किंचाळते. तुम्ही त्याच्या मदतीला गेला नाही. तुम्ही मला शक्य नव्हतं डार्लिंग, कुणालाच शक्य नव्हतं. तो त्याला वाचवायला गेला असता तर तो देखील त्याच्यासारखाच. पुढे काहीच बोलू नये हे उत्तम, अशा विचाराने तो गप्प राहतो. पण तुम्ही हे अचानक पोहण्याचं काढलंतच कशाला? तो बिचारा चांगला मजेत पीत बसला होता. तो मजेत होता की तुम्ही दोघंही मजा करत होता? चांडाळणी, कुठलं पाप तुम्ही करत होता? असं ओरडून तिला गदा हलवावं असं त्याला वाटलं. पण आता ते करण्याची काहीच गरज नसते. सीके आता गेलेला असतो. आता त्याचा संशय कधीच घ्यावा लागणार नसतो. उलट पूर्वी कधीतरी त्या दोघांविषयी काही शंका आलीच नव्हती असं दाखवणं आता फायद्याचं ठरणार असतं. तुम्ही मारलत त्याला, ओक्साबोक्शी रडत रोमा म्हणते. तुम्ही मारलत त्याला माझ्यासाठी. आपल्याला हे पचणार नाही. काहीतरी शिक्षा होईल याची. हे पचणार नाही. मूर्खासारखं बोलू नकोस. कपडे बदलायला जात ऋत्विज म्हणतो. आता डोकं शांत ठेवण्याची फार गरज आहे. आपण पोलीस स्टेशनवर जाऊन हा अपघात रिपोर्ट करायला हवा. अपघात? हो, तू जे बघितलंस ते जसंच्या तसं रिपोर्ट करायला हवं. त्यात तुझे तर्क वितर्क न मिसळता. समजलं? समजलं ना? आम्ही दोघं पोहण्यासाठी पाण्यात उतरलो होतो, पण प्रत्यक्षात सीके बुडाला. तेव्हा मी त्याच्यापासून फार लांब होतो. कळलं ना? तो आपणच बुडाला. अचानक. मला त्याला वाचवणं अशक्य होतं. खरं आहे ना हे? खरं आहे ना? मग हेच सांगायचं. उगाच भलतं सलतं काहीतरी बोललीस तर तूच गोत्यात येशील. समजलं? पण तुम्ही त्याला मारलत. आपल्याला हे पचायचं नाही पचायचं. ती दबल्या आवाजात हेच पुन्हा म्हणत राहते. आता शांत हो. पोलिसात जे खरोखर दिसलं तेच सांगायचं. लक्षात ठेव. तरीही तिचं रडणं थांबत नाही. तिचं रडणं, घायाळ पक्षिणीचा आक्रोश जसा वातावरणातच मिसळलाय. पोलीस इन्स्पेक्टर समोर उभे आहेत. त्यांच्या मागे 2 कॉन्स्टेबल्स. आय एम व्हेरी सॉरी. त्यांच्यासमोर खुर्चीवर बसलेल्या ऋत्विजला पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात. अपघात आहे नुसता तो. ऋत्विज जडपणे म्हणतो. काही समजायच्या आत पाण्यात ओढला जावा तसा तो खाली गेला म्हणजे. आय नो. त्या तळ्याची तशी प्रसिद्धीच आहे. नवखा माणूस त्याच्यात उतरला की तो वाचत नाही. लांबवरून यावा तसा रोमाच्या विलापाचा स्वर. रोमाभाबींनी अपघाताचा रिपोर्ट दिलाय, पोलीस इन्स्पेक्टर म्हणाले. बरं तर बरं, अपघाताच्या वेळी त्या समोरच्या काठावर बसल्या होत्या. बट इट्स प्रिटी हार्ड ऑन हर. तुमचं ही दुःख कल्पनेच्या पलीकडे आहे. डोळे पुन्हा जळवत आहेत. काही समजत नाही आहे. सगळं अंधुक जाणवतंय. काय बोलतोय हा इन्स्पेक्टर? रिपोर्ट झाला? मग आपण अजून इथे का बसलोत? सीके गेला आहे. आता जेवढ्या लवकर हे संपेल ना तेवढं बरं आहे. सावल्यामधून रोहित पुढे येतो. तो काहीच बोलत नाही, नुसता रडत राहतो. ये बाळ, असं जवळ ये. ऋत्विज त्याला जवळ घेतो. त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतो. बिचारं पोरगं अनाथ झालं. ऋत्विजच्या खांद्यावर कुणाचा तरी हात पडतो. कानाशी कुणाचा तरी श्वास जाणवतो. कोण आहे? मी आहे ऋत्विज बाई. सीके?
हां, कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? सिके तर ऋत्विज वळून पाहतो. काय आश्चर्य, तो सिकेच असतो. रोहितला नुसतं पाहत राहावं लागतं. जवळ गेला असता तर तोही कुणाविषयी कुणाविषयी बोलतायत हे सगळं? त्यांच्या काही लक्षात येत नाहीये, महाराज म्हणतो. आज कधी नाही इतकी प्यायलेत ते. आल्यापासून आत्तापर्यंत पीतच बसलेत. अर्धी बाटली खलास केली एकट्याने. कुठे बाहेर गेले नाहीत की काही नाही. ऑफिसातून आल्यापासून नुसते पीत बसलेत. रोहित काहीतरी सांगतोय. म्हणतोय, भाभींना घेऊन चंपक हॉटेलवर आला. मग आम्ही तिघे भटकाला म्हणून गेलो. चंपक म्हणाला, काल मला एक जागा डॅडींनी सांगितली, तिथे जाऊया. आम्ही दोघं आणि भाभी गाडीने कालीमातेच्या देवळाजवळ गेलो. तळं बघितल्यावर पाण्यात उतरलो. पोहायला लागलो आणि चंपक हसता हसता एकदम पाण्यात गडप झाला. ऋत्विजला काही कळत नाहीये. रोमाने बोललेले शब्द त्याच्यात कानामध्ये घुमतायत. तुम्ही पाप केलं. ते पचायचं नाही. चंपक हसता हसता एकदम, असं का? पापाचा नुसता विचार देखील माणसाला पचत नसतो का? पापाचा नुसता विचार देखील माणसाला पचत नाही. कथा इथे संपली आहे. संशय येणं हा एक मानसिक रोग आहे. पॅरानॉइड माणसाला उपाय करता येतो. मानसशास्त्रामध्ये ह्याच्यावरती उपाय आहेत. तज्ज्ञ सायकॅट्रिस्टकडून उपाय झाले तर संशय घेण्याचं प्रमाण कमी होत जातं, माणूस सुधारतो. संशय खट झोटिंग महा असं म्हटलेलं आहे. संशय हा भूत आहे. संशयाचं भूत स्वार झालं असं म्हणतात. संशय भयंकर असतो. श्रोत्यांनी कधीही संशय कोणावरती घेऊ नये. मन साफ ठेवावं. संशय आपलाच नाश करत असतो, शरीराचा, मनाचा, आयुष्याचा. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.